लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मानव कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 34 व्यक्तींना आणि 3 संस्थांना मानव कल्याण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। हा पुरस्कार वितरण सोहळा औरंगाबाद येथील नाशिक मंडळाच्या सभागृहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि सेवानिवृत्त जिल्हाधिकारी बीजी वाघ हे होते। प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य, सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार नेते करुणा सागर पगारे, मानवतावादी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शिवदास म्हसदे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष के बच्छाव गुरुजी आदी मान्यवरांची उपस्थिती होती। या प्रसंगी खालील मान्यवरांना मानव कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आले। पुरस्कार्थी मानकरी पत्रकार भास्कर साळवे, किसनदास वैष्णव, मिलिंद तेलोरे, सुधाकर केदारे, गुलाब सय्यद, भास्कर बर्वे, बाळासाहेब पवार, मधुकर भोये, सुभाष गायकवाड, वसंत जाधव, हिरामन शेवाळे, उत्तम गांगुर्डे, नितीन जगताप, जयश्री पगारे, भगवान बच्छाव, विजय कटारे, रामदास दोंदे, मंदाकिनी दानी, गौतम सोनोने, डॉक्टर प्राजक्ता धनविजय, रघुनाथ जगताप, संजय निकम, डॉक्टर प्रवीण बागुल, मुकुंद भदाने, राजेंद्र चंद्रमोरे, प्रभू दोंदे, आलिशा निर्भवने, मानसी वाडविंदे आदींचा समावेश होता। तर उत्कृष्ट संस्था म्हणून मानवतावादी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष शिवदास म्हसदे, स्वयंदीप समाज प्रबोधिनी अध्यक्ष उत्तम आढाव, जॉगर ग्रुप अध्यक्ष हेमंत कुमार जाधव यांना सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे यांनी तर आभार प्रदर्शन शिवदास म्हसदे यांनी केले। यावेळी मानव कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। संस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमानिमित्ताने सर्व उपस्थितांचे प्रथम स्वागत करतो, मनपूर्वक स्वागत करतो। स्त्री शिक्षणाचे महात्मा ज्योतिबा फुले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव महात्मा ज्योतिबा फुले। सर्व सन्मानात सर्वात आधी मी मानव कल्याण सामाजिक संस्थेचं आभार व्यक्त करतो की त्यांनी आमचा सन्मान केला आणि म्हणून त्यांचं अभिनंदन यासाठी करतो की त्यांनी आपल्या सर्वांना इथे पुरस्कारासाठी पाचारण केलं आणि आपणा सर्वांचं मी अभिनंदन करतो की आपण पुरस्कारासाठी पात्र करतो। सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बरेचदा असा विचार येतो की प्रश्न खूप मोठे आहे, आरक्षणाचे आहे, ॲट्रॉसिटीचे आहेत, अनेक प्रश्न आहेत। दादा आताच बोलले की आता परिस्थिती बरोबर नाही, असं करत असताना बरेचदा असं विचार होतो की आपल्या एकट्याने काय होणार आहे। आपण लेखन करतो, पुस्तकं लिहितो, आर्थिक सर्व ज्येष्ठच आहे, बंधू आणि भगिनी, अलीकडे जे कोणते कार्यक्रम होतात त्यामध्ये सगळे ज्येष्ठ लोक असतात, तरुणांचा अभाव असतो ही वस्तू। विशेषतः या शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये ज्या आपल्या वस्त्या आहेत, जिथं आमच्या छावण्या असायच्या पूर्वी, खरं म्हणजे आम्ही सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते कधी जमतात मला माहीत नाही, तर त्या वस्त्यामधली मुलं आता शाळेत जात नाही। हिशोबांतिका याचा सातत्याने आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे असं मला वाटतं। नोकरीमध्ये राहिले आणि त्यांनी काही केलं नाही असं नाही, त्यात मी सगळे जे चेहरे माझ्या ओळखीचे आहेत त्यांनी जीवनामध्ये आली नोकरीमध्ये असताना देखील समाजाची फार मोठी सेवा केली आहे आणि त्यातून आपण हे पुरस्कार तिथं निवडलेले आहे। आणि ही जी संघटना आहे मानव कल्याण बहुउद्देशीय, याच्यात मला याची जे खरे प्रायोजक आता जे माझ्या हातात त्यांनी व्हिडिओ काढलेले आहेत, तर ते खऱ्या अर्थाने आमचे सल्लागार म्हणता येतील किंवा आमचे सहकारी म्हणता येतील की व्हिडिओ साहेबांचा एकत्रित जीवन
मी पाहिलेला आहे. मी जेव्हा व्हिडिओ याची सुवासना घेतली त्यांना मी पाहिलेलं आहे की सातत्याने कुठल्याही परिस्थितीमध्ये आउट ऑफ बॉक्स जाऊन रिपब्लिकन वार्तासाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक रोड, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.